सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षण क्षेत्रातील आवड असणाऱ्या सर्वांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षण याचा परिचय व्हावा या उद्देशाने डॉक्टर प्रल्हाद सखाराम खोडे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी आपल्यासमोर सादर करत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षण. भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. सन 2015 मध्ये भारताने शाश्वत विकासाचा जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम स्वीकारला आहे. सन 2030 पर्यंत SDG-4 सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समान गुणवत्तेचं शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देणे हे जे काही सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शिक्षण प्रणालीची नव्याने रचना करणं अत्यावश्यक आहे. मुलाने केवळ शिकणं महत्त्वाचं ठरणार नाही, तर ते कसं शिकायचं हे शिकणे अधिक महत्त्वाचं आहे. NAP-मध्ये महत्त्वाची ही एक वाक्य अधोरेखित केलं आहे. शिकणं फक्त महत्त्वाचं नाही, तर ते कसं शिकायचं हे शिकणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आपलं शिक्षण हे तार्किक विचार कसा करायचा, समस्या कशा सोडवायच्या, कल्पक आणि बहुशाखीय कसं व्हायचं, नाविन्यपूर्णता कशी आणायची, जुळून कसं घ्यायचं आणि नवनवीन व बदलणाऱ्या क्षेत्रातील नवीन सामग्री कशा प्रकारे आत्मसात करायची या दिशेने वाटचाल करणं अत्यावश्यक आहे. शिक्षण अधिक सर्वसमावेशक, एकात्मिक, अनुभवात्मक, संशोधन केंद्रित, कुतूहल जागवणारं, लवचिक तसेच आनंददायी करण्यासाठी अध्यापन शास्त्रात सुयोग्य बदल करणं अत्यावश्यक आहे. शिक्षणातून चारित्र्यशील, नीतिवान, सहानुभूतीशील, तर्कशुद्ध, सहृदय व्यक्ती तयार करणं हे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत शिक्षणाच्या संदर्भात विचार करण्यासाठी शासनाचं धोरण ठरवण्यासाठी विविध आयोग हे गठीत करण्यात आले होते. सन 1992 मध्ये मुदलियार आयोग जो की माध्यमिक शिक्षण धोरणासंदर्भामध्ये विचार करतो. दुसरा सन 1964-66 मध्ये कोठारी आयोग स्थापन करण्यात आला, ज्याने भारतीय शिक्षणासंदर्भात महत्त्वाची काही बाबी उद्घाटित करण्यात आल्या होत्या. तिसरी महत्त्वाचा जो आयोग होता तर 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व 1992 मध्ये त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुधारणा या दोन बाबी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. चौथं, सन 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातील पहिलं शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. भारतीय परंपरा, मूल्य यांच्याशी अधिक सुसंगत ठेवून देशाच्या ज्या काही वाढत्या विकासात्मकच्या गरजावर उपाययोजना करून व्यक्तीच्या सर्जनक्षमतेच्या विकासाला चालना देणारं हे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची ध्येय यामध्ये पहिलं महत्त्वाचं ध्येय याच्यामध्ये नमूद आहे की तार्किक विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम असलेला, बघा आम्हाला नागरिक कसा तयार करायचा आहे, तार्किक विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम असलेला, सहृदय, करुणा, सहानुभूती, धैर्य आणि चिकाटी, विज्ञानाधिष्ठित कल, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक बांधिलकी, संविधानिक मूल्याधिष्ठित जबाबदार नागरिक आम्हाला विकसित करणं हे पहिलं ध्येय हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं सांगितलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं ध्येय सांगितलं, एक समज्ञाही ज्ञानाधिष्ठित, बघा एक समज्ञाही ज्ञानी, क्षमताधिष्ठित, उत्साही, प्रगतिशील, चेतनामय समाज निर्माण करण्यासाठी उच्च दर्जा संपन्न सार्वभौमिक शिक्षण प्रदान करणारी शिक्षण प्रणाली आम्हाला विकसित करायची आहे. तिसरं ध्येय आहे शाश्वत विकास, राहणीमान, मानवी हक्क, विश्वकल्याण आणि त्यातून प्रतिबिंबित होणारा सुयोग्य वैश्विक नागरिक व त्यास पूरक ज्ञान, कौशल्य, मूल्य, स्वभाव, प्रति यांची जोपासना करणं हे तिसरं ध्येय नमूद सांगितलं.
चौथं ध्येय सांगितलंय, भारतीय घटनेद्वारे परिकल्पित न्याय, सर्वसमावेशक आणि बहुलतावादी समाजाच्या निर्मितीत सहभाग घेणारं, कार्यक्षम, सुयोग्य योगदान देणारे नागरिक तयार करणं हे चौथं ध्येय सांगितलं. आणि पाचवं, उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं एक महत्त्वाचं ध्येय त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जेव्हा आपण याकडे पाहतो, यामधल्या मुख्य अशा काही बाबी, वैशिष्ट्य, मूलभूत तत्व, सिद्धांत आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतील. त्यातलं पहिलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ओळखणं, शोधणं, ओळखणं आणि त्या विकसित करणं. म्हणजे आम्हाला प्रत्येक मुलाकडं ज्या विविध ज्या काही क्षमता आहेत, आम्हाला त्या शोधाव्या लागतील, त्या ओळखाव्या लागतील आणि त्या आम्हाला विकसित करण्याची प्रक्रिया आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून राबवावी लागेल. दुसरं याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे, ही लवचिकता आहे. म्हणजे विद्यार्थ्याला त्याची जी काही प्रतिभा आहे, तर त्याच्या गरजेनुसार, त्याच्या आवडीनुसार त्याला विविध शाखा म्हणजेच विविध मार्ग निवडण्याचं आम्ही स्वातंत्र्य आम्ही आता शिक्षणामध्ये देणार आहोत. तिसरी गोष्ट एक महत्त्वाची आहे, की आपल्याला संकल्पना समजून घेण्यावर भर आहे. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग या ठिकाणी महत्त्वाची आहे. चौथं वैशिष्ट्य एक महत्त्वाचं आहे, की कल्पकता आणि तार्किक विचारांना आम्ही प्रोत्साहन शिक्षणाच्या माध्यमातून देणं अपेक्षित आहे. नैतिकता आणि मानवी घटनात्मक मूल्य, जीवनमूल्य यांना महत्त्व आहे. 6. बहुशाखीय, मल्टीडिसिप्लिनरी आणि समग्र शिक्षणाचा विकास आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. 7. अध्ययन अध्यापनात बहुभाषिक आणि भाषाशक्ती प्रोत्साहन. 8. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. विविधता व स्थानिक संदर्भात बद्दल आदर. भारतामध्ये विविधता आहे, त्याचबरोबर ही विविधतेचा सन्मान करणं आणि भौगोलिकदृष्ट्या जो काही स्थानिक बाबींना सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आमच्या शिक्षणामध्ये असणं हे अभिप्रेत आहे. 10वं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे, सर्व शैक्षणिक निर्णयामध्ये पूर्ण समानता आणि सर्वसमावेशकता ही पायाभूत गोष्ट आहे. उदाहरणार्थ लिंग, भाव, सर्वसमावेश निधी, दिव्यांग, प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद आणि प्रौढांसाठी शिक्षण या विविध बाबींचा यामध्ये आम्ही विचार त्या ठिकाणी केलेला आहे. 11वं महत्त्वाचं एक त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे, सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर त्यामध्ये देण्यात आलेला आहे. 12वं वैशिष्ट्य असं सांगतं, सर्व पातळ्यावरील शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता आम्हाला आणायची आहे. 13वं मुख्य वैशिष्ट्य असं आहे, की या अगोदर आम्ही विद्यार्थ्याला मुख्य केंद्रबिंदू तर आमचा शिक्षणाचा तो आहेच, परंतु आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षक हे सुद्धा शिक्षण प्रक्रियेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही काही गोष्टींचा विचार करणं अभिप्रेत आहे. 14वं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार समजला पाहिजे आणि शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा आहे. म्हणजे आम्हाला प्रत्येक बालकाला मूलभूत अधिकार आम्ही कायद्यानुसार तर दिलेला आहे, परंतु त्याला वास्तविक रूपामध्ये प्राप्त करून देणं हे सुद्धा आम्हाला अभिप्रेत आहे. यासाठी आम्हाला एक विशिष्ट अशी सुयोग्य अशी एक यंत्रणा शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासनानं उभी केली आहे. 15वं वैशिष्ट्य, सशक्त जिवंत सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत लक्षणीय गुंतवणूक तसेच देणगीदार खाजगी आणि सामुदायिक संस्थांच्या भागीदारीला प्रोत्साहन आणि सुविधा. शिक्षणाच्या जे काही भार आहे, तर तो शासनासोबतच एक प्रायव्हेट ज्याला आपण खाजगी संस्थांच्या भागीदारी सुद्धा यामध्ये घेण्याचं नमूद आहे. 16वं वैशिष्ट्य सांगतं, की आमचा जो काही शालेय प्रारंभिक जो काही स्तर आहे, तर यासाठी ECCE या म्हणजे जो काही शालेय प्रारंभिक स्तर जो आहे, यासाठी ECCE याची तयारी राष्ट्रीय साक्षरता आणि संख्याज्ञान, बालभवन इत्यादी म्हणजे पूर्वप्राथमिक स्तरावर सुद्धा विशेष काळजी NAP 2020 मध्ये घेण्यात आलेली आहे. 17वं वैशिष्ट्य, शालेय पायाभूत सुविधा आणि संसाधने. उदाहरणार्थ यामध्ये स्पेशल एज्युकेशन झोन, सामाजिक चेतना केंद्र, लिंग समावेश निधी इत्यादी महत्त्वाच्या विशेष बाबी सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. 18वं वैशिष्ट्य आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे.
सर्वांगीण विकास हा अनुभवात्मक शिक्षण, समग्र प्रगती पुस्तक, व्यावसायिक शिक्षण, लोकविद्या अशा विविध अंगाने करणंसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. 19वं इथं वैशिष्ट्य सांगतं की मूल्यांकन आपल्याला विद्यार्थ्यांचं मूल्यमापन जेव्हा आपण करणार आहोत यासाठी स्वतंत्र त्यांनी एक यंत्रणासुद्धा यामध्ये उभा करण्याचं मानस व्यक्त केला आहे. 20 क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा यामध्ये तयार करणं आपल्याला अभिप्रेत आहे. 21वं वैशिष्ट्य शासकीय विभाग, संस्था, भूमिका व जबाबदारी यांची निश्चिती. 22वं वैशिष्ट्य असंच आहे शिक्षक भरती, शिक्षक शिक्षण, उदाहरणार्थ TET, NTA, NPST, बहुशाखीय महाविद्यालय, 4 वर्षाचं एकात्मक BEd, 50 तास सेवांतर्गत प्रशिक्षण इत्यादी महत्त्वाचं शिक्षकांच्या भरती संदर्भामध्ये शिक्षकांच्या एकंदरीत शिक्षक म्हणून लागताना जी काही भरती आपण करणार आहोत, शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना त्याचीसुद्धा नेमकी शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे, त्याची पात्रता नेमकी काय असली पाहिजे, त्यांनी कोणकोणते शिक्षणशास्त्रामधले जे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर तो अभ्यासक्रम जसा BEd हे 1 वर्षाचं होतं तर आता ग्रॅज्युएशनसोबतच 4 वर्षाचं एकात्मिक BEd त्या ठिकाणी असणार आहे. एवढंच नाही तर एक शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पन केल्यानंतर 50 तास सेवांतर्गत प्रशिक्षणसुद्धा ऐच्छिक स्वरूपामध्ये ठेवण्याचा मानस शासनाच्या माध्यमातून यांनी करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण आकृतिबंध. नवीन जी काही संरचना NAP 2020मध्ये नवीन संरचना आणि आकृतिबंध 2020च्या याच्यामध्ये सांगितला आहे तो 5+3+3+4 ही जी संरचना आणि आकृतिबंध हा निश्चित करण्यात आलेला आहे. आणि या आकृतिबंधामध्ये जसं या अगोदर पूर्वीच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने वयवर्ष 6 पासून सुरुवात होत होती, आता बालकाच्या शिक्षणाला वयवर्ष 3 पासून सुरुवात होणार आहे. हा जो काही 5+3+3+4 ही जी काही नवीन संरचना किंवा आकृतिबंध तयार केलेला आहे तर त्या आकृतिबंधामधील पहिली 5 वर्ष शिक्षणाची सुरुवात ही पहिल्या 3 वर्षापासून होणार आहे. म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगटातील अंगणवाडी, पूर्वप्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळा आणि बालवाडी म्हणजे पहिली 3 वर्ष म्हणजे वयवर्ष 3 पासून सुरुवात जर झाली पहिली 3 वर्ष हे अंगणवाडी, पूर्वप्राथमिक शाळा आणि बालवाडीचे असतील तर 3 ते 6 वर्ष आणि 3 ते 6 वर्षाची पुढची जी काही 2 वर्ष असतील तर ती 2 वर्ष इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी हे असतील. हे वयवर्ष 6 ते 8 वर्ष. हा जो काही भाग आहे तर याला पायाभूत स्तर असं म्हटलं आहे. म्हणजे पहिलं जो काही 5 वर्ष आहेत तर तो पायाभूत स्तर आहे. म्हणजे पहिली 3 वर्ष हे पूर्वप्राथमिक शिक्षण जी सोबतची जोडलेली आहेत आणि नंतरची पहिली आणि दुसरी यामध्ये ही जी काही 3 वर्ष आणि 2 वर्ष एकूण 5 वर्ष याला पायाभूत स्तर असं म्हटलं आहे. आणि या स्तरावर खेळ, कृती, बहुस्तर आधारित शिक्षण द्यावं असं या ठिकाणी म्हटलं आहे. दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये पुढची 3 वर्ष जशी पहिली 5 वर्षानंतरची 3 वर्ष इयत्ता 3री ते 5वी वयवर्ष 8 ते 11 यामध्ये याला पूर्व अध्ययन स्तर असं म्हटलं आहे. म्हणजे बघा पहिली 5 वर्षामध्ये जसं पूर्वप्राथमिक शिक्षणामध्ये जसं आपण पूर्वप्राथमिक शिक्षण जसं म्हणतो ढोबळमानानं त्याला पायाभूत स्तर असं म्हटलं जात आहे. पहिली 3 वर्ष आणि त्यानंतरची इयत्ता पहिली आणि दुसरी अशी एकूण 5 वर्ष हे पायाभूत स्तरामध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतरची 3 वर्ष इयत्ता 3री ते 5वी यामध्ये वर्ग यामध्ये अभिप्रेत आहेत. वयवर्ष 8 ते 11 याला पूर्व अध्ययन स्तर प्रिपरेटरी असं याला म्हटलं आहे. हा जो काही आहे तर खेळ, कृती, अंतरक्रिया आधारित यामध्ये शिक्षण हे दिलं जाणार आहे. त्यानंतरची 3 वर्ष इयत्ता 6वी ते 8वी वयवर्ष 11 ते 14 यामध्ये याला पूर्व माध्यमिक स्तर असं म्हटलं आहे. कला, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, अनुभवजन्य असे विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा स्तर आहे जो काही 4 वर्षाचा आहे तर 4 वर्ष हे इयत्ता 9वी ते 12वी वयवर्ष 14 ते 18 वर्ष या गटातील आहेत. आणि 9 ते 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत 9वी ते 12वी इयत्तेचा जो काही 4 वर्षाचा जो काही अभ्यासक्रम असेल तर तो माध्यमिक स्तर, बहुशाखीय अभ्यास, लवचिकता आणि चिकित्सक विचार या विविध बाबींना अंतर्भूत असलेला
हा अभ्यासक्रम त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. आता आपण जो आपण आकृतिबंध आपण पाहिला 5+3+3+4, तर पहिली जी काही 5 वर्ष आहेत तर ती 5 वर्ष प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण याला खूप महत्त्वाचं या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. म्हणजे या अगोदर आम्ही 6 वर्षापासून जी सुरुवात करत होतो बालवाडीची, जी काही 6 वर्ष इयत्ता पहिलीमध्ये आम्ही वयवर्ष 6व्यामध्ये पदार्पण करत होतो. आता आम्ही वयवर्ष 3ऱ्या इयत्तेपासून सुरुवात करत आहोत. म्हणजे वयवर्ष 3 पासून आम्ही सुरुवात 3ऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांची तो अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये किंवा पूर्वप्राथमिक शाळेमध्ये तो आता प्रवेशित होणार आहे. याचं नेमकं कारण काय? तर मानसशास्त्र असं सांगतं की बालकाचा 85% पेक्षा अधिक विकास हा 6 वर्षापर्यंत होतो आणि ही बाब या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घेतली आहे आणि या अनुषंगाने प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण याला या ठिकाणी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये सार्वत्रिक जो काही प्रवेश असेल तर तो 3 ते 6 वर्ष याला बालवाडी अंगणवाडी प्रवेश ECCE उच्च गुणवत्तापूर्ण हा जो काही शिक्षण आहे, अभ्यासक्रम आहे, विविध प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि खेळाचं साहित्य यामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजे आपली जो आकृतिबंध आपण पाहत असताना पहिली 5 वर्ष या ठिकाणी महत्त्वाची म्हटली होती. तर 5 वर्ष याला आपण प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण ज्याला पायाभूत आपण जो स्तर म्हटलं होतं, तर यामध्ये ECCE हा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाला विशिष्ट महत्त्व याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मग हा अभ्यासक्रम कसा आहे? तर तो अभ्यासक्रम खूपच लवचिक आहे, बहुपैलू आहे, बहुस्तरीय आहे, जिज्ञासा आहे, कृती, खेळावर आधारित शिक्षण, भाषा, अक्षरं, संख्या, रंग, आकार, खेळ, तार्किक विचार, कला रंगवणं, दृश्यकला, हस्तकला, नाटक, समस्या निराकरण. NCERTने 8 वर्षापर्यंतच्या मुलांकरिता प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा तो सुद्धा तयार करणार आहे. यालाच आपण NCPFECCE असं या ठिकाणी या आराखड्याला म्हणणार आहोत आणि त्या आराखड्यामध्ये प्रामुख्यानं 2 भाग या ठिकाणी करण्यात येणार आहेत. तर तो पहिला भाग आहे तर 0 ते 3 वर्ष आणि दुसरा जो भाग आहे तर 3 ते 8 वर्ष या वर्षाच्या संदर्भामध्ये बालकाचं बाल्यपूर्ण संगोपन नेमकं आणि त्याचं शिक्षण या संदर्भात महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष प्रशिक्षण अंगणवाडी ताईंना दिलं जाणार आहे. शिक्षक सशक्तीकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. याची जी काही अंमलबजावणी आहे तर ही अंमलबजावणी मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD, महिला व बाल विकास WCD विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण HFW, आदिवासी व्यवहार मंत्रालय यांची संयुक्त जबाबदारी असेल असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. सन 2025 पर्यंत इयत्ता 3री पर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी आपल्याला साध्य करायचे आणि यासाठी सर्वोच्च प्राथमिकता या ठिकाणी दिली जाणार आहे. मग राष्ट्रीय पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आम्हाला प्रत्येक बालकाला आम्हाला जर प्राप्त करून द्यायचं असेल तर यासाठी राष्ट्रीय मोहीम ही राबवण्यात येते आहे. आता सध्या जर पाहिलं असेल तर निपुण भारत या अंतर्गत FLN हा जो काही फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी या अंतर्गत निपुण भारत या कार्यक्रमांतर्गत एक राष्ट्रीय मोहीम ही भारतभर राबवण्यात येत आहे. पायाभूत कौशल्य PTR 30 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक आणि सामाजिक आर्थिक वंचित गटातील विद्यार्थी जर असतील किंवा भाग असेल तर त्या ठिकाणी 25 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक हे निश्चित करण्यात येतील. खेळावर आधारित 3 महिन्याचे शाळापूर्व तयारी मॉडेलही या ठिकाणी राबवण्यात येईल आणि आपल्याला सर्वांना विदित असेल की शाळापूर्व तयारी चा कार्यक्रम आपण गेल्या वर्षीपासून आपण या ठिकाणी राबवत आहेत. म्हणजे NAPची अंमलबजावणी सुद्धा सुरू असलेली आपल्याला दिसून येते. पौष्टिक आहार, राष्ट्रीय संचयिका, दीक्षा, अध्ययन अध्यापन संसाधन, प्रारंभिक शिक्षण आणि पीअर ट्युटरिंग अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये FLN अंतर्गत करण्यात आलेला आहे. जे आपण NAP पाहतो आहोत तर त्या NAP मध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र याला एक विशिष्ट असं महत्त्व आहे.
की शिक्षणामध्ये शिकणं हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक होणं हे आवश्यक आहे. आणि हे करण्यासाठी तर शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाचा जो का आम्ही आकृतिबंध 5+3+3+4 या नवीन मांडणीमध्ये याची आम्ही पुनर्रचना केली आहे. आणि सध्याचा जो काही शिक्षण अभ्यासक्रम आराखडा 5+3+3+4 हा नवीन शैक्षणिक आकृतिबंध सध्या आता राबवण्यात येणार आहे. हा जो काही आकृतिबंध आहे त्याचे जे काही 4 स्तर आहेत, तर त्यामधला पहिला स्तर आपण या अगोदरच पाहिला होता, तरी पण याला थोडीशी तोंडओळख करून घेऊया. याला पायाभूत स्तर आहे. तो पायाभूत स्तर 5 वर्षाचा आहे आणि पहिली 3 वर्ष अंगणवाडी, बालवाडी, पूर्वप्राथमिक शाळेमधली 3 वर्ष आणि इयत्ता पहिली व दुसरी यामधली 2 वर्ष, म्हणजे असा एकूण 5 वर्षाचा हा जो अभ्यासक्रम असेल तो लवचिक, बहुस्तरीय, खेळ आणि उपक्रम यावर आधारित असा हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे. दुसरं महत्त्वाचा अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रातला जो काही स्तर आहे, पूर्व अध्ययन स्तर, हा 3 वर्षाचा आहे. या 3 वर्षामध्ये इयत्ता 3री ते 5वी वय वर्ष 8 ते 11 वर्ष हा जो काही भाग आहे, म्हणजे पहिली पुढची 3 वर्ष जे काही पूर्व अध्ययन स्तर ज्याला म्हणतो आपण, तर या स्तरावरचा अभ्यासक्रम हा खेळ, उपक्रम, शोध आधारित वाचन, लेखन, कला, भाषा, गणित, विज्ञान याचा जो काही भक्कम पाया आमच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला उभा करायचा आहे, यामध्ये एक महत्त्वाची ही बाब आहे. तिसरा जो स्तर सांगितला आहे की पूर्व माध्यमिक स्तर, हा जो काही 3 वर्षाचा आहे आणि या अंतर्गत इयत्ता 6वी ते 8वी ह्या इयत्ता येणार आहेत आणि वयवर्ष 11 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलं असणार आहेत. यामध्ये अभ्यासक्रम जो आहे विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र, विषयानुभूभिमुख अध्ययन व अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे. आणि चौथा स्तर जो आहे माध्यमिक स्तर आहे आणि माध्यमिक स्तर हा 4 वर्षाकरता असेल. इयत्ता 9वी ते 12वीचा इयत्तांची मुलं यामध्ये या समावेश असतील आणि वयवर्ष 14 ते 18 वर्षांचा हा वर्षातील मुलं या गटामध्ये असतील आणि यामधील जो अभ्यासक्रम आहे हा तो बहुशाखीय असा अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे. अभ्यासक्रमाचे जे काही पैलू आहेत, आता अभ्यासक्रम आपण 4 स्तरामध्ये असणार आहे असं आपण म्हटलं, तर या अभ्यासक्रमाचे काही पैलू आहेत का, तर निश्चितच. तर सर्वात पहिला पैलू आहे की आम्हाला विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आम्हाला या माध्यमातून करायचा आहे. दुसरं यामध्ये की आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी आम्हाला गरज पडली तर अभ्यासक्रमाचा मजकूर आम्हाला इथं कमी करणं अभिप्रेत आहे, परंतु समग्र प्रश्न आधारित संवाद, विश्लेषण, शिक्षण संकल्पना, कल्पनाशक्ती, उपयोजन आणि समस्या अशा विविध अंगांनी असणारा आमचा अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आम्हाला त्या ठिकाणी घडवायचा आहे किंवा घडवायचा आहे. तिसरं याच्यातलं वैशिष्ट्य जे पैलू आपल्याला सांगता येईल अभ्यासक्रमाचा, की अभ्यासक्रमाच्या निवडीमध्ये आता लवचिकता असणार आहे. आम्हाला लवचिकता आम्ही देणार आहोत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही सक्षम त्या ठिकाणी करणार आहोत की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार, त्याच्या गरजेनुसार त्याला काही आम्ही संधी, काही विषय त्याला ठिकाणी ऐच्छिक रूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहात आणि त्याला ती शिकण्याची संधी त्या ठिकाणी असू शकेल. चौथा महत्त्वाचा पैलू आहे बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती. आता यामध्ये इयत्ता 5वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मातृभाषेतून त्याची जी काही प्रादेशिक भाषा आहे किंवा स्थानिक भाषा आहे तर त्या भाषेतून त्याला शिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर 8वीपर्यंत सुद्धा काही ठिकाणी जर आवश्यकता असेल तर मातृभाषा, माध्यम भाषा किंवा स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषेतून त्याला शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी असणारच आहे. 5वं महत्त्वाचा पैलू आहे म्हणजे ह्या तर प्रादेशिक भाषा, मातृभाषा तर सोबतच आहेत, त्याचबरोबर त्याला अनेक अशा विविध प्रकारच्या भाषा, आधुनिक भारतीय भाषा किंवा विदेशी भाषासुद्धा त्याला शिकण्याची संधी उपलब्ध असणार आहे. भाषा, संस्कृती आणि परंपरा याला सुद्धा आमच्या अभ्यासक्रमामध्ये विशिष्ट महत्त्व त्या ठिकाणी असणार आहे. 6वा पैलू इथे या ठिकाणी महत्त्वाचा आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 6वी ते 8वीतील भारतातील भाषासुद्धा शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. 7वं मध्ये अभिजात भाषांचं महत्त्व यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. इयत्ता 8वं महत्त्वाचा पैलू सांगत असताना इयत्ता 6वी ते 12वी मधील 2 वर्षाकरिता विद्यार्थ्यांना प्रारंभिक भाषा,
साहित्य अभ्यास करण्याचा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 10वा पैलू महत्त्वाचा आहे. भारतीय सांकेतिक भाषा याला 9वा पैलू महत्त्वाचा आहे. माध्यमिक स्तरावर परदेशी भाषासुद्धा शिकण्याची संधी आमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उदाहरणार्थ जपानी, फ्रेंच, रशियन शिकण्याची संधी त्याला त्या ठिकाणी मिळू शकेल. 10वं इथं महत्त्वाचं आहे. भारतीय सांकेतिक भाषा इंडियन साइन लँग्वेज प्रमाणे त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचबरोबर 11वं वैशिष्ट्य कृत्रिम बुद्धिमत्ता, डिझायनिंग थिंकिंग, सर्वांगीण आरोग्य, ऑर्गॅनिक लिव्हिंग, पर्यावरण शिक्षण आणि जागतिक नागरिकत्व शिक्षण अशा विविध अभ्यासक्रमाचे विविध असे पैलू आहेत, ज्या माध्यमातून यामध्ये जर पैलूंचा तुम्ही जर सहज साकल्याने विचार केला तर एक मातृभाषेला यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि 6वी ते 12वीमधील 2 वर्षाकरता विद्यार्थ्याला प्रारंभिक भाषा म्हणजे पारंपरिक भाषेसोबत साहित्याचा सुद्धा अभ्यास करण्याचा पर्यायसुद्धा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 12वं अभ्यासक्रमाचा पैलू सांगत असताना भारतविषयक ज्ञान माध्यमिक स्तरावर एक विषय निश्चित करण्यात आले येईल, जो की ऐच्छिक असेल, उपलब्ध असेल, ज्या माध्यमातून भारताविषयीचं ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल. 13वाचा महत्त्वाचा एक पैलू आहे की जे योग्य आहे ते करण्याचं महत्त्व, नैतिक निर्णयाची संधीसुद्धा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला निर्माण करून द्यायचं आहे. 14वा पैलू असं सांगतो की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCFSE 2021 या ठिकाणी तयार केला जाईल आणि त्या माध्यमातून सर्व राज्यातील शिक्षण प्रक्रिया आणि शिक्षणाची व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी निश्चित होणं अपेक्षित आहे. 15वं वैशिष्ट्य किंवा पैलू असं सांगतो की स्थानिक आशय आणि वैशिष्ट्यतापूर्ण असलेला राष्ट्रीय पाठ्यपुस्तकं यामध्ये असतील. 16 क्रमांकाचा पैलू असं सांगतो की दप्तराचा आणि पाठ्यपुस्तकाचा वजन आपल्याला कमी करायचा आहे. 17वा पैलू सांगतो की कुशाग्र बुद्धीच्या आणि विशेष प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांसाठी सहाय्यसुद्धा आपण या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. 18वं सांगतं की विविध विषयासाठी ऑलिम्पियाड आणि स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करणं आम्हाला अभिप्रेत आहे. 19 सांगतं की स्मार्ट क्लासरूम विकसित केले जातील. 20मध्ये समवयस्कातील अभ्यासास प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर 21मध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि एकात्मीकरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. 22 सांगतं की विषय निवडीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि सर्वात एक महत्त्वाची बाब आजच्या NEPच्या माध्यमातून सांगावीशी वाटते ते 23वं वैशिष्ट्य आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या जे काही मुलं आहेत तर त्यांना व्यावसायिक हस्तकला अभ्यासक्रम म्हणजे व्यावसायिक हस्तकलांचं सुद्धा शिक्षण मिळण्याची संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे. हस्तकला कौशल्य विद्यार्थ्यांच्या हस्तकला कौशल्य विकसनासाठी व्यावसायिक कलांचा जो काही प्रत्यक्ष अनुभव तो विद्यार्थ्याला इंटर्नशिपच्या रूपाने दिला जाणार आहे. 10 दिवस दप्तर विना इंटर्नशिप, उदाहरणार्थ सुतारकाम, बागकाम, धातूकाम, कुंभारकाम, इलेक्ट्रॉनिकचं काम इयत्ता 6वी ते 8वी 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ही संधी असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना जे हस्तकला कौशल्य त्यांचा जो काही हा भाग आहे तर तो विकसित करण्यासाठी एक संधी, इंटर्नशिपच्या सारखी संधी यामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहे. नवीन अध्यापनशास्त्र नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र यामध्ये अनुभवात्मक शिक्षण याला इथं या ठिकाणी महत्त्वाचं स्थान दिलं आहे. दुसरं आहे की कला एकात्मीकरण, म्हणजे कला हा एक असा मुख्य शिकण्याचा एक आधार असेल की त्या आधारे विविध विषयाच्या ज्या काही संकल्पना असतील तर ती संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकेल. तिसरा सांगितलेला भाग आहे की क्रीडा एकात्मीकरण, म्हणजे हा जो काही कला एकात्मीकरण असेल किंवा क्रीडा एकात्मीकरण असेल, एक बहुअभ्यासक्रमी अध्यापन दृष्टिकोन आहे तर तो आता आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये तो त्याचा वापर करणं आम्हाला अभिप्रेत आहे. ज्या माध्यमातून म्हणजे जर क्रीडा एकात्मीकरणाच्या माध्यमात जर आपण विचार केला तर आम्ही जे काही विद्यार्थ्याला शिक्षण देत आहोत तर स्थानिक खेळासह शारीरिक उपक्रमांचा वापर आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये करून एक सहकार्य, स्वयंपुढाकार, स्वयंशिस्त, सांघिक कार्य, जबाबदारी, नागरिकत्व इत्यादी कौशल्य विकसित करण्यास आम्हाला या ठिकाणी मदत होणार आहे. त्यानंतरचं एक महत्त्वाचं नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की अभ्यासक्रम निवडीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इतकी लवचिकता ठेवणार आहोत
की त्याला निवडीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असणार आहे. विद्यार्थ्यांना सक्षम त्या ठिकाणी करण्यासाठी आपण म्हणलं की मल्टीडिसिप्लिनरी बहुशाखीय आम्ही शिक्षण विद्यार्थ्यांकडे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रम निवडण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असू शकेल. अभ्यास विषयक जे काही आवश्यक जे काही विषय असतील, कौशल्य असेल, क्षमतेचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण या ठिकाणी केलं जाणार आहे आणि कोडिंगशी संबंधित उपक्रमाची सुरुवात ही पूर्व माध्यमिक स्तरावर केली जाईल, असंही सुद्धा या NAP 2020मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे. मूल्यमापनाची प्रक्रिया कशी असेल? एक महत्त्वाचा एक भाग आहे की मूल्यमापन हे अध्ययन निष्पत्तीच्या संपादनिकीवर भर देणारं असणं अपेक्षित आहे. चाचणी, परीक्षा, निकाल केवळ विकासात्मक हे जे काही सर्व काही आम्ही साधनं तंत्र वापरतो आहे हे विद्यार्थ्याच्या विकासात्मक उद्देशासाठी आहे. आम्हाला या माध्यमातून आम्ही हे का करतोय, आम्ही विद्यार्थ्याची चाचणी का घेणार आहोत, परीक्षा का घेतोय, निकाल का देतोय, यासाठी केवळ फक्त आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा आम्हाला विकास करायचा आहे आणि आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्हाला सुधारणा करायची आहे, तर यासाठी असणार आहे. तिसरा महत्त्वाचा पैलू किंवा वैशिष्ट्य सांगता येईल की विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यमापनामध्ये परिवर्तन केलं जाणार आहे. मग मूल्यमापनाचा उद्देश हा अध्यापनासाठी असेल. आम्हाला आमच्या शिक्षकांचं अध्यापन अधिकाधिक आम्हाला प्रगती त्यामध्ये कशी करता येऊ शकेल आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आम्हाला जर साध्य करायचा असेल तर आम्हाला अध्यापनाच्या मूल्यमापनाचा मध्ये सुद्धा आम्ही काही परिवर्तन करणं आम्हाला अपेक्षित आहे. नियमित आणि रचनात्मक मुख्य क्षमतावर आधारित किंवा विश्लेषण, तार्किक विचार, संकल्पना सुस्पष्ट पार करणारं मूल्यमापन यामध्ये या ठिकाणी असणार आहे. यामध्ये आणखी एक मूल्यमापनाचं वैशिष्ट्य सांगत असताना प्रगती पुस्तक हे एक सर्वांगीण व्यापक बहुआयामी एक अहवाल या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यमान जे काही बोर्ड आहेत, प्रवेश परीक्षांच्या व्यवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी बदल करणार आहोत. त्यानंतरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, ज्याला आपण परख असं या ठिकाणी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र हे स्थापन केलं जाणार आहे. याला परफॉर्मन्स असेसमेंट अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर डेव्हलपमेंट असं एक मानक संस्था या ठिकाणी निश्चित केली जाणार आहे की जे की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण कामगिरीचं ते त्या ठिकाणी मूल्यमापन त्या ठिकाणी करू शकेल. राष्ट्रीय चाचणी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुद्धा स्थापन केली जाणार आहे, ज्या माध्यमातून मूल्यमापनासंदर्भात विविध अशी पद्धत काम केली जाणार आहे. शिक्षक आता जे काही मूल्यमापन असणार आहे तर ते फक्त शिक्षक मूल्यमापन असणार नाही आहे, तर शिक्षक मूल्यमापनासोबतच स्वमूल्यमापन विद्यार्थ्याचं असेल आणि अध्ययन मूल्यांकन सुद्धा, क्षमता आधारित मूल्यमापन सुद्धा यामध्ये विद्यार्थ्यांचं केलं जाणार आहे. NAP 2020मध्ये शिक्षक भरती आणि नेमणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. यामध्ये स्थानिकांना नोकरीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन पारदर्शक बदली प्रणाली त्या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि त्याचा प्रत्यय मला असं वाटतं आपण आता घेतो आहोत. ऑनलाईन पारदर्शक बदली आता होताना आपल्याला दिसत आहे. शिक्षक पात्रता चाचणी, टीचर ॲबिलिटी टेस्ट ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याकरता असणार आहे. भरतीचं निकष हे परीक्षेतील गुण, त्याबरोबरच प्रात्यक्षिक मुलाखत जे काही दोन्हींचे प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेतील गुण यांचाही त्या ठिकाणी अंतर्भाव त्या ठिकाणी असणार आहे. कला, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, भाषा, पुरुष शिक्षक या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि शिक्षक भरतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहेत. शिक्षक शिक्षण, आता शिक्षक शिक्षणाच्या संदर्भामध्ये NAP असं म्हणतं की 4 वर्षाचं एकात्मीकृत BEdची पदवी त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये किमान पदवी किंवा स्थानिक शाळेमध्ये विद्यार्थी अध्यापन व्यावहारिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही. म्हणजे सुरुवात जसं सद्यघडीला जसं 1 वर्षाचं BEd होतं, आता तर ते 1 वर्षाचं राहणार नाही, तर ते 4 वर्षाचं एकात्मीकृत BEd असणार आहे. म्हणजे पदवीसोबतच BEd सुद्धा त्यामध्ये अटॅच असणार आहे. आणि 2 वर्षाचा हा तो बघा, यामध्ये BEdचे प्रामुख्यानं 3 त्यांनी भाग केलेले आहेत. एक 4 वर्षाचं एकात्मीकृत BEd असेल, दुसरं 2 वर्षाचा BEdचा कार्यक्रम असेल
त्याची जी काही पात्रता असेल तर विशेष विषय पदवी या ठिकाणी असेल आणि 1 वर्षाचा B.Ed अभ्यासक्रमसुद्धा असणार आहे. तर त्यासाठी त्याची जी काही पात्रता आहे, ज्यांनी 4 वर्षाची बहुशाखीय बॅचलर पदवी ज्यांनी पूर्ण केलेली आहे, विशिष्ट क्षेत्र मास्टर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 1 वर्षाचा B.Ed अभ्यासक्रम त्या ठिकाणी असणार आहे. शिक्षण सेवेतील वातावरण आणि कार्यसंस्कृती म्हणजे NEPनं किती खूप सूक्ष्म पद्धतीने विचार केला आहे की शिक्षण क्षेत्रातलं वातावरण आणि त्यांची कार्यसंस्कृतीसुद्धा सुयोग्य राहण्यासाठी प्रयत्न करणं आपल्याला अपेक्षित आहे. यामध्ये शिक्षक क्षमता त्या वाढवणं अपेक्षित आहे. दुसरं गोष्ट की चांगलं वातावरण, सुखकर स्थिती निर्माण करणं शिक्षण क्षेत्रामध्ये ही बाब अत्यावश्यक आहे. कारण आमची अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया ही मानसिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुयोग्य, सुखकर अशी स्थिती असेल तर विद्यार्थ्यांचं अध्ययन आणि शिक्षकाचं अध्यापन हे दोन्हीही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतं. तिसरी गोष्ट समुपदेशक, प्रशिक्षित समाजसेवक, तांत्रिक व विषयनिहाय शिक्षक त्या ठिकाणी आता उपलब्ध असणार आहे. शाळा संकुल नावाची एक आम्ही त्या ठिकाणी नवीन कन्सेप्ट या NEPमध्ये येऊ घातली आहे आणि या माध्यमातून समुपदेशक, प्रशिक्षित समाजसेवक, तांत्रिक आणि विषयनिहाय जसं क्रीडा, कला यासाठी सुद्धा आता शिक्षक उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे किंवा दिली जाणार आहे. प्रशासकीय कामाचं ओझं हे शिक्षकांचं हलकं करण्यावर सुद्धा NEP 2मध्ये भर देण्यात आलेला आहे. शिक्षकांना अध्यापनशास्त्राचं पैलू, घटक निवडण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करणं अपेक्षित आहे. 7वं महत्त्वाचा एक पैलू सांगितला आहे की दरवर्षी किमान प्रत्येक शिक्षकाने 50 तासाची CPD ज्याला कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतोय, तर ही स्वेच्छेने आमच्या शिक्षकांनी करणं अभिप्रेत आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला स्वेच्छेने 50 तास त्यांनी नवीन नवीन प्रकारचे प्रशिक्षण घ्यावं हे अभिप्रेत आहे. 8वं सांगितलं आहे की करिअर व्यवस्थापन आणि प्रगती, ज्याला करिअर मॅनेजमेंट अँड प्रोग्रेस, ज्याला प्रत्येक शिक्षकाला आता या ठिकाणी निश्चित विहित काळानंतर त्याची परीक्षाधीन कालावधी पूर्ण होणार आहे. त्याला विशिष्ट कालावधीनंतर पदोन्नती त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याला विशिष्ट कालावधीनंतर त्याचे जे इयरली असेल किंवा त्याचे वेतनवाढसुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार, याचा सुद्धा अंतर्भाव NEP 2020मध्ये करण्यात आलेला आहे. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानक यामध्ये निश्चित एक संस्था स्थापन केली जाणार आहे. यामध्ये NPST याला म्हटलं जातं, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स. म्हणजे शिक्षक या पदासाठी कोणते प्रोफेशनलची काही स्किल असणं अभिप्रेत आहे, त्याचे एक मानक त्या ठिकाणी निश्चित केले जाणार आहेत आणि विशिष्ट कौशल्य असलेले शिक्षक आम्हाला शिक्षण प्रक्रियेमध्ये असणं अभिप्रेत आहे आणि यासाठी विविध प्रकारचे जे काही आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा शिक्षकांचं स्किल हे वाढवलं जाणार आहे. आणि शिक्षण सेवा क्षेत्रामध्ये आणखी एक महत्त्वाचा तो काही मी आताच म्हटलं होतं तुम्हाला की शाळा संकुल नावाची एक कन्सेप्टसुद्धा यामध्ये आता येऊ घातली आहे. ही जी शाळा संकुल ही कन्सेप्ट आहे, तर शाळा संकुल एक शाळांचा गट असणार आहे. तर एक माध्यमिक शाळा असेल किंवा त्या परिसरामध्ये 5 ते 10 किमी परिघातील अंगणवाड्यासहित त्या परिसरातील खालच्या इयत्ता शिकवणाऱ्या सर्व शाळा असतील यामध्ये अंतर्भूत असतील शाळा संकुल या संकल्पनेमध्ये. त्याचबरोबर बालभवन म्हणजे शाळा संकुलसुद्धा एक महत्त्वाची कन्सेप्ट त्यांनी घेतलेली आहे. यासोबतच लहान मुलांसाठी बालभवन, सर्व वयोगटातील मुले आठवड्यातून एकदा किंवा अनेकदा एकत्र येऊन कला, करिअर, खेळाशी संबंधित उपक्रमामध्ये त्या ठिकाणी भाग घेणार आहे. शाळा संकुल या कार्यक्रमासोबतच सामाजिक चेतना केंद्र सुद्धा शाळांना विकसित केली जाणार आहे. म्हणजे जसं आम्ही विद्यार्थ्यांना विकसनाची संधी आम्ही शाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत, त्याचबरोबर समुदायातील व्यक्तींना सुद्धा म्हणजे सामाजिक, बौद्धिक आणि ऐच्छिक उपक्रम आम्ही विद्यार्थ्यासोबतच शिक्षक पालकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी समुदायासाठी, समाजासाठी सुद्धा राबवणं या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे. दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं आम्हाला एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्हाला दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून जर द्यायचं आहे तर यासाठी आवश्यक असलेली संसाधनांची देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाणार आहे. यासोबत एक शाळा जोडणीसुद्धा केली जाणार आहे. NEPमध्ये असं म्हटलं आहे, एक सार्वजनिक शाळा आणि एक खाजगी शाळा यांची एक जोडी तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना
सुद्धा तयार केली जाणार आहे. शाळांनी जसं प्रत्येक वर्षी प्रत्येक शाळा SDP तयार केलं म्हणजे स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन शाळा विकास आराखडा तयार करतं, तसंच SCDP सुद्धा तयार केली जाणार आहे. आणि शाळा संकुल एक एक युनिट आहे. म्हणजे जेव्हा शाळा संकुलकडे जेव्हा आपण पाहतोय तर हे एक एक युनिट असेल की जे युनिटमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना शाळा संकुलामध्ये सर्व सुविधा त्या ठिकाणी सर्व शिक्षक उपलब्ध त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर पुरुषा प्रमाणात समुपदेशक, समाजसेवक, कला, क्रीडा, संगीत, भाषा, व्यावसायिक विषय शिकवणारे शिक्षक हे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुरेशा प्रमाणात साधनं, विविध उपक्रम, स्पर्धांचं आयोजन सुद्धा शाळा संकुलमध्ये केलं जाणार आहे. दिव्यांग मुलांना सहाय्य करण्यासाठी सुद्धा ही व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे. आणि सर्व गटांना एकात्मिक अर्ध स्वायत्त संस्था युनिटचा दर्जा, सर्व गटांना एकात्मिक अर्ध स्वायत्त संस्था युनिटचा दर्जासुद्धा शाळा संकुलच्या माध्यमातून आमच्या शाळांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं एकंदरीत स्वातंत्र्यसुद्धा आमच्या शाळांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सर्वांसाठी शिक्षण, सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकावर SEDGS विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. या अंतर्गत म्हणजे सर्वांसाठी आम्ही शिक्षण उपलब्ध करून देतो आहेत. त्याचबरोबर समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे काही वंचित घटक आहेत तर या वंचित घटकांच्या शिक्षणावर सुद्धा आमचं आता विशेष लक्ष असणार आहे. आम्हाला या माध्यमातून NEPच्या माध्यमातून आम्हाला शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि न्याय समाजाची आम्हाला स्थापना करायची आहे. आम्हाला लिंगाधारित ओळख, महिला आणि तृतीयपंथी यांना प्रत्येकाचे हक्क, त्यांच्या प्रत्येकाच्या सुविधा आम्हाला त्या ठिकाणी त्यांना प्राप्त करून देणं आम्हाला अभिप्रेत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जी आमची काही विरासत आहे तर ती सुद्धा ओळख आम्हाला प्राप्त करून द्यायची असेल. जे समाजातील SC असेल, ST असेल, जे काही वंचित घटक असतील तर त्यांनासुद्धा साधन सुविधा आणि त्यांना ज्या काही आवश्यक लागणाऱ्या ज्या काही पायाभूत साधन सुविधा आम्हाला या माध्यमातून उपलब्ध करून द्यायच्या आहेत. खास शैक्षणिक विभाग, स्पेशल एज्युकेशन झोन हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकावर त्या ठिकाणी असणार आहे. शाळेतील गळती आपण त्या ठिकाणी कमी करणार आहोत. गळती कमी करण्यासाठी प्रामुख्यानं शाळेतील गळती आपण कमी करणार आहोत. भौगोलिक ओळखमध्ये गाव, शहर यांच्यासाठी सुद्धा विशेष अशा सुविधा त्या ठिकाणी असणार आहे. दिव्यांगानुसार अक्षमता असणारे जे काही मुलं आहेत तर त्यांना समान संधी, समान प्रवाहामध्ये आम्हाला कसं आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सामाजिक आर्थिक परिस्थिती, स्थलांतरित समाज, अनाथ मुले, कमी उत्पन्न गरीब मुले, याचक इत्यादी म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जी काही परिस्थिती खालावलेली आहे अशा सर्व घटकांसाठी NEPच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले जाणार आहे. सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकासाठी जी काही उपाययोजना केली जाणार आहे या उपाययोजनाच्या माध्यमातून सुद्धा जसं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यांच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. समुपदेशन, अतिरिक्त शाळा, विशेष यंत्रणा, प्रवेशाची संधी त्या ठिकाणी असेल, शिष्यवृत्ती असेल, सायकल वाटप असेल, NCC असेल, शाखा असेल, शालेय अभ्यासक्रम असेल, पायाभूत सुविधा, लिंग समावेश निधी, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मुलींसाठी धोरण, असमानता, लिंगभाव दूर करणे, सुरक्षितता व हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं या अशा विविध प्रकारच्या उपाययोजना या मुलांसाठी केल्या जाणार आहेत. शालेय शिक्षणाकरिता मानक ठरवणं आणि अधिस्वीकृती. राज्य शालेय मानक प्राधिकरण SSA स्थापन केलं जाणार आहे. राज्य शालेय मानक प्राधिकरणाची SSSA स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आणि स्टेट लेवल अचिव्हमेंट सर्वे हे सुद्धा राबवले जाणार आहेत. सरकारी खाजगी शाळांचं किमान समान निकषाच्या आधारे त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जाणार आहे. CRG गट असतील, BRG गट असेल आणि डाएटचं सुद्धा पुनरुज्जीवन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. परिवर्तन आणि व्यवस्थापन प्रक्रिया, शालेय गुणवत्ता आणि अधिस्वीकृती आराखडा त्या ठिकाणी विकसित करणे आणि शिक्षण विभाग व अधिकारी यांची जबाबदारी सुद्धा यामध्ये निश्चित करून देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपण एकंदरीत विविध बाबींचा आपण परिचय घेतला, त्याची ओळख घेतली आणि एकंदरीत 21व्या शतकातील एक महत्त्वाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. या माध्यमातून आमच्या
काळानुरूप जे काही बदल करणं शिक्षण प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे, हे सर्व बदल NEP 2020च्या माध्यमातून